स्टडी, सिलेक्शन वगैरे प्रोसेस झाल्या? स्टॉक? हं. येस सर. थोडा-थोडा करतेय प्रयत्न. हं, हं. मध्ये इंडिगो चांगला होता खाली, तेव्हा हं. घेतले. पण माझं क्वांटिटी मी रिटेल मधून अजून बाहेर नाही पडत आहे. त्यामुळे क्वांटिटी मी कमी आय टेक इन द रिटेल फॉर्म, की जाऊ दे अजून खाली आलं तर बघू म्हणून. हं, त्याच्यामुळे हं. कधी-कधी स्टॉक हे होतं म्हणजे असतात आहे बऱ्यापैकी पोर्टफोलिओ हं. पण तरी म्हणजे रिनोन्ड स्टॉक्स आता जास्त अक्युमुलेट करायची गरज आहे. हं, हं, हं. आणि वारी एनर्जीज इज ऑल्सो लाईफ टाईम लो. तर आता हे म्हणजे ट्रम्पची पॉलिसी प्रमाणे यू नीड टू अक्युमुलेट और यू जस्ट वेट अँड वॉच. दॅट आय डोंट अंडरस्टँड. हं. नाही ट्रम्पची काय आता कसं आहे, ट्रम्प म्हणजे थोडक्यात आपलं आहे. पहिले घरातलं बघणार, नंतर बाहेरचं बघणार ना. येस सर. हां, तर तो तसंच पॉलिसी पण सिंपल आहे लाँग त्याची. टर्मचं पाहिलं हां, हां. पण लाँग टर्म विचार केला तर इट इज अ गुड अपॉर्च्युनिटी. दॅट इज व्हॉट आय थिंक. तुम्हाला काय डेफिनेटली. वाटतं सर? जेवढी अवेलेबल तेवढी डेफिनेटली ना. अपॉर्च्युनिटी तेवढे आहेचच पाठी आहे. लाँग टर्म म्हणजे झाडातले काय? हा प्रश्न खूप मोठा आहे नवीन मॅम. नवीन येईल तेव्हा येईल. नाही, पण अकॉर्डिंग टू मीन्स वॉरेन बफेजी की अपॉर्च्युनिटी इज अ लाईफटाईम. म्हणजे यू कॅन कीप इट फॉर लाईफटाईम ऑल्सो. हं. इफ मीन्स देअर इज ग्रोथ. When you are डेफिनेटली. investing for long term, it is for lifetime, as Warren Buffett says. So I will go with him. ओके. व्हॉट इज युअर स्ट्रॅटेजी अबाउट लाँग टर्म? My strategy is also that की lifetime जोपर्यंत I'm not in need of money, I can invest. नाही. त्यांची लाँग टर्म स्ट्रॅटेजी काय होते? तुमच्याकडे तर नाही. त्यांची काय जसं होते? वॉरेन हं. म्हणजे वॉरेन बफेट जे is there, he is investing for a long time. As we can see his portfolio, he is not वी means, पिकिंग ओन्ली दिस वर्ड्स ओन्ली लाँग quitting टर्म. means exiting the stocks. नाही व्हेन? He means he is investing in good businesses, हां. which he can means according to him he can keep it for long time. So I'm also trying to follow him. That is डेफिनेटली यू what कॅन I फॉलो mean. But हिम, बट I'm व्हॉट इज युअर स्ट्रॅटेजी? हाऊ टू पिक युअर स्टॉक? my I can means what whichever means premium stocks are there, which whose business have a good future. I'm ओके. planning to hold them for as long डेफिनेटली. as I can. येस, डेफिनेटली. बट इट्स अ राइट टाईम टू इन्व्हेस्ट और दिस इज अ डिस्काउंटेड? I think it is. Yes, I think it is हाऊ the right हाऊ डू time यू and कॅल्क्युलेट दिस? means हाऊ टू हाऊ डू यू कॅल्क्युलेट? uh, mm, at random, sir. I'm not a good mathematician. It's not about the Sometimes mathematicians. It's तुम्ही about हां only आणि how do you pick your. समटाईम्स तुम्ही सर सर सांगितलं होतं ना तुम्ही कधी-कधी, की कधी-कधी इंट्युशनल असतं. ते मला पण येतात इंट्युशन्स, की धिस विल डू बेटर. बट म- कधी-कधी ते वर्कआउट करतात, कधी-कधी इट डझंट वर्कआउट. सो आय एम म्हणजे पूर्वी स्पेक्युलेटिव्ह होते, बट नाऊ आय हॅव बिकम एन इन्व्हेस्टर. धिस इज व्हॉट आय थिंक. डेफिनेटली. काय असतं मॅम, कुठलीही त्यांची पण पिक करण्याची एक स्ट्रॅटेजी आहे. ते सगळेच बिझनेसेस पिक नव्हते करत. त्यांना जे समजतात ते बिझनेसेस ते पिक करायचे. आणि त्याच्यामध्ये त्यांची बेसिक गोष्ट काय होते, की तो डिस्काउंट ऑफरला आहे, तर तो स्टॉक घेणार. कितीही चांगली कंपनी आहे. तर तुम्ही डिस्काउंटेड आहे, ही जी गोष्ट आहे, तुम्हाला कसं माहीत हा स्टॉक डिस्काउंटमध्ये आहे? 52 वीक लोला आहे म्हणजे तो डिस्काउंटमध्ये होतो असा अर्थ होतो का? थिंक नाही, अबाउट इट. पण व्हेन इट इज फ्युचर ओरिएंटेड, सो आय थिंक की त्याचं फ्युचर ब्राईट आहे. तर मग तो आज 52 वीक लो चला, आहे, आता तर तुम्ही व्हाय जसं नॉट गो फॉर सांगितलं इट आता असं. इंडिगो, जस्ट एक्झाम्पल म्हणून इंडिगो, बरोबर आहे? हां. हां, तर काय आहे हो. त्याच्यावरून तो इंडिगो का बरं घ्यायला पाहिजेल इथे? काय फ्युचर ब्राईट आहे? कारण त्याचं फ्युचर असंच आहे की एअर ट्रॅव्हल इन इंडिया इज ग्रोइंग हां, अँड इट हॅज अ फ्युचर. फक्त ते मागचा क्वार्टर रिझल्ट त्याचा एवढा चांगला नव्हता, बट अदरवाईज इट इज गिव्हिंग
and no competitor. It is a leader in its own sector. हां. So ओके. I गुड. think हां. I'll go for it. दिस इज द फर्स्ट. अँड सेकंड थिंग्स दिस इज Second द राइट टाईम टू criteria, इन्व्हेस्ट. uh, mm, right time to invest depends. डिपेंड्स नाही ना. आता तुम्ही म्हणजे पर्चेस केलाय, तर त्याला डिपेंड्सवरती हो. जाणार नाही ना. हां, म्हणजे मला तो लोवर दिसला, बराच लोवर दिसला म्हणून मी घेतला तो. ती प्रॉफिट मेकिंग आणि कंपनी आहे का मॅम? सगळ्यात पहिले तर. अ, प्रॉफिट मेकिंग नाहीये, बट इट इज फ्युचर ओरिएंटेड बिकॉज एअर ट्रॅव्हल इज गोइंग टू इन्क्रीज डे बाय डे. वर्ल्डमध्ये एव्हिएशन सेक्टर हे प्रॉफिटमध्ये आहे का? माहिती आहे का? सध्या तर नाहीच आहे. सध्या कारण नाही. सगळेच स्टार्टिंग कॉस्ट हाईक्स ते वगैरे. सेक्टर मी म्हणतोय. वर्ल्डमध्ये. सेक्टर नाहीच आहे, की वर्ल्डमध्ये तुम्हाला काय वाटतं प्रॉफिट येस, मेकिंग एअर असेल? ट्रॅव्हल इज एअर प्रॉफिट मेकिंग नाही, कारण कॉम्पिटिशन्स पण वाढतायत. पण ॲट लीस्ट आपल्या इंडियाचा विचार केला तर आय थिंक देअर इज नो कॉम्पिटिटर फॉर इंडिगो ॲज सच अप टिल नाऊ. बाकीचे बरोबर आहेत, आहे. पण त्यांना अवकाश आहे. मॅम ते सेक्टर आहे ना, डेफिनेटली हे सेक्टर ग्रोइंग आहे. बट इथे आपल्याला समजून काय घ्यायचं आहे, सगळं छान आहे. बट मला तेवढी इन्व्हेस्टमेंट्स करता येते का? मला त्याचा बेनिफिट इथून तो 10 टाइम्स झाला किंवा डबल झाला. तुम्हाला किती बेनिफिट होणार आहे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये? आय थिंक 1% ने तरी ग्रो होईल असं वाटतंय. 1% ने काय वर्थ होणार आहे तो डबल जरी झाला तरी? डबल होऊन सुद्धा जर वर्थ नाही आपल्याला जर पोर्टफोलिओला सपोर्ट झाला, तर मजा नाही येणार ना काम करायला. मग लाँग टर्म म्हणा, नाही तर मग कसंही बोला, असं पण असतं ना. थिंक. येस. हां, ओके, तर आय विल थिंक अबाउट इट. हां, तर पोर्टफोलिओमध्ये पण ग्रो झालं पाहिजेल. काय असतं सपोर्ट सिस्टम त्याची झाली पाहिजेल. गुड. ओके. नाहीतर मग ते होल्ड करतोय पोर्टफोलिओ त्या पद्धतीने वाढत नाहीये. म्हणजे जसं तुम्ही एक सांगितलं होतं, कुठलं आठवतं ना? 4000% वाला. हां. मग काय झालं त्याने किती 4000% त्या वाला. हां, आणि काय पोर्टफोलिओला बेनिफिट झाला किंवा त्या पोर्टफोलिओला काय ग्रोथ? नाही, विशेष नाहीये, बट 0.1% ने. आता 0.1 आय साठी थिंक किती इट विल मेहनत गिव्ह. करायची? आय एम जस्ट होल्डिंग इट सर. बाकी काहीच केली नाहीये मी. नाही, नाही. ठीक आहे. हीच गोष्ट आपण आहे ना हां. चेंज करणं गरजेचं आहे. हां. ओके, ओके. तेच सांगतेय सर, मला कधी बोलवताय? मला पर्सनली घ्यायचंय. या, या. कधी पण या सल्ले तुम्ही. घेतल्याशिवाय या. आय वॉन्ट टू ग्रो नाही, नाही. एक्स्पोनेन्शियली असं डेफ व्हॉट इज आय थिंक. सो आय एम थोडंसं ॲम्बिशियस. सो नाही, नाही. डेफिनेटली मला अँबिशियस पर्सनल असलंच गाईडन्स पाहिजेल आहे. लागणारच आहे. अँबिशियस असेल तर माणसाची आणि ग्रोथ होते आणि काम करायला पण मजा येस येते. सर. लक्षात ठेवा. येस सर, अँबिशियस येस सर. कधी पण असलं पाहिजेल आहे. जर तो नसेल, हं, हं, अँबिशियसला हं. एक फिगर लागणार आहे तुम्हाला. का मला इथे अचीव्ह करायचं आहे. येस सर. ती फिगर लागेल. येस सर. गुड. येस, हं. तर सगळ्यांचा हॅपी इंडिपेंडन्स डे. बरोबर? येस सर. नाही, इंडिपेंडन्स डे रिपब्लिक डे नाहीये सर. सर. अरे, रिपब्लिक डे आहे सर. हात येस. तेरीच. बरं आहे तुमच्या भरोश्यावर चाललंय माझं. बरं. रिपब्लिक डे काय आहे? काय वाटतं तुम्हाला रिपब्लिक डे? The Constitution came into existence ग्रेट. on 26th of January in 1950. जबरदस्त. नॉलेज आपल्या सगळ्यांची जबरदस्त आहे. इम्प्लिमेंटेशनचाच विषय आता फक्त विषय. येस सर. हां. विस्डममध्ये आपल्या कन्व्हर्ट रिपब्लिक करायचं डेचं सर. काय आहे? येस सर. बोला आपलं आपल्या रिपब्लिक रिपब्लिक डे. डेचं काय आहे? कॉन्स्टिट्यूशन आपण कधी पाहून करतोय आपलं? या. हो ना सर, त्याचेच तर मार खातोय. नाही, नाही. आपण बाकी सगळे कॉन्स्टिट्यूशन्स वगैरे सगळं डेव्हलप करतो. आपल्याला नॉलेज खूप आहे. बघा बरं. आता योगदेवजी म्हणे, "नाही सर रिपब्लिक डे आता." पण आहे रिपब्लिक डे आपल्या रिपब्लिक डेचं काय? आपली मार्च काय आहे आता? हं. सर आणि हां, एक मी परत एकदा बोलतेय, इंटरफिअर करतेय. तर मी माझे सगळे स्टॉक्स मोजून काढले, तर ते आर 432 म्हणजे 500 नाहीयेत अजून.
अच्छा, अच्छा. जवळ आलोय हे आपण. काय ॲटलीस्ट हरकत कळलं. नाही. टॉप 500 मध्ये नाही आपलं आता आहे कमी नाव. करायचेत. नाही, नाही कमी करायचेत मॅडम सर. 68 बाकी आहे फक्त. यू कॅन डू इट. डू इट. नाही, नाही, नाही. चालेल, चालेल. येस, येस. ओके. ग्रेट. ओके. येस. थँक यू सर. वेलकम. येस, बोला. काय म्हणतात? काहीतरी आपण बोलला तरच मला पण कळणार आहे. सर बरेच स्टॉक आहेत ना, हो. स्पेशली मिड कॅप, स्मॉल कॅप मी 500च्या त्या वॉच लिस्टमधनं गेले. हं, हं. तर बरेच येत आहेत डिमांडच्या खूप जवळ आहेत. राईट आहे. पण सेक्टर बघितले मी तर सगळे सेक्टर नाही म्हणजे एफ-एम-सी-जी आणि मेटल सेक्टर फक्त डिमांडमध्ये येऊन आत्ता चाललेत. म्हणजे त्यांनी 1:2 दिलेत. म्हणजे मी घेतले नाहीत, पण ते चालले. आता बाकीचे बरेच स्टॉक आहेत ते येतायत तिथे. म्हणजे हं. 30-40% खाली. तर मी ट्रिगर लावलेत तिथे. अजून तरी वाजले नाहीत माझे. हं, हं, हं. पण वाटते की अपॉर्च्युनिटी आहे. पण मग ते खूपदा होतं ना, की खूप खाली आल्यानंतर 1-2दा स्टॉप लॉस वाजतो. हं, हं, हं. टर्न व्हायच्या आधी. तर एक थोडं ते आहे कन्सर्न, की कसं इथे ते करायचंय आता. वाजणारच आहे. हं, डेफिनेटली ते वाजणार आहे. कारण काय असतं ह्या लेव्हलला अजून ते ते टेस्टिंग चालू आहे ना आत्ता. ती लेव्हल खरंच रिस्पेक्ट करते, नाही करते ते होणार आहे. एखाद दुसरा स्टॉप लॉस हिट होणारच आहे. कोणाचा पण. त्यात काही शंका नाही आहे. पण तुम्ही जेव्हा तो फ्लो कारण की नेक्स्ट टाईम जेव्हा त्याची रॅली सुरू होणार आहे, तर त्यावेळेस एंट्री कोणाला भेटणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. हं, हं, अपॉर्च्युनिटी मिस झालेल्या असतील आणि आता नंबर ऑफ शेअर्स जे आहेत ते जास्त फ्री होणार आहे आपल्या आता. हं. आठवतंय काही? समजतंय का? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता नंबर ऑफ स्टॉक्स जर जास्त फ्री होणार आहे, तर मग थोडं अलर्टली काम केलं पाहिजे ना. हो सर. हां, तर धिस इज द बिगेस्ट अपॉर्च्युनिटी कारण की ही अपॉर्च्युनिटी माईट बी 1 ते दीड वर्षानंतर आलेली आहे. राइट आहे? डिमांडवाले सगळे स्टॉक्स जे आहेत ते. हो, पण कमी आहेत सर अजून म्हणजे तेवढे नाही आहेत अजून. नाही ना. पण आता त्याच्यात काय होते, की खूप सारे हं. डिमांडमध्ये तर कुठला पिक करायचं इथे थोडं मला कन्फ्युजन होतंय, की मग तेच आता त्याच्यासाठी एका वेळी तर 2-4 ट्रिगर वाजणार आहेत. म्हणजे वाजायला लागले ना ट्रिगर, की सगळे एकत्र येतात. सगळे वाजणारच आहे. त्याच्या पहिले तर आपली लिस्ट तयार ओके. पाहिजेल ना. हं, हं. ट्रिगर खूप वाजणार आहे. ट्रिगरबद्दल काहीच शंका नाही मला. मलाही माहिती आहे. पण त्यातून माझा पिक करायचं चॉईस ठरली पाहिजेल ना. हां, तेच कन्फ्युजन आहे, की कुठला पिक करायचा त्यावेळेला. म्हणून मी म्हणजे ते विचारते, की थोडंसं कसं? आपण शांततेत बसून जर बघितलं तर तुमच्या लक्षात येणार आहे ना. बघा बरं. कारण काय होतं वेळेवर आत्ताच डिसिजन घ्यायला डिफिकल्ट होतं, तर वेळेवरती काय करणार आहे? हं? तर ते घेतले जात नाहीत ना सर वेळेवरती डिसिजन नसल्यामुळे. बघितले म्हणून तर जातात फक्त. आत्तापासूनच तुमचं 1 महिन्यापासून, दीड महिन्यापासून का बरं प्रिपरेशन करतोय? कारण की वेळेवरती डिसिजनच घेता येत नाही. कितीही छान असलं ना, तरी डिसिजन घ्यायला डिफिकल्ट जातं. हां, तर प्रिपरेशन आत्ताच झालं पाहिजे. म्हणून म्हटलं ना, कॉन्स्टिट्यूशन आपलं काय आहे? रिपब्लिक डेचं काय आहे आपल्या बुवा? हं? काय तर आठवतं? मी वॉच येस. लिस्ट जी बनवली होती ना, हां. मागच्या वीकची आणि ह्या वीकची तर सेम स्टॉक रिपीट झालेले आहेत. म्हणजे हं, ते ते स्टॉक रेग्युलरली चालतायत हं, 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 हं. आणि त्या सेक्टरमध्येच ग्रोथ वाटली. हं, हं. कारण बऱ्यापैकी सेक्टर्समध्ये आता फक्त आय-टी आणि एफ-एम-सी-ची 2च याच्यामध्ये स्टॉक चालले. बाकी बरोबर. चालत नाहीये. हं, हं. म्हणजे सेक्टरच ते खाली आहे. हं, 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 हं. अ, मग जे मागच्या वीकमध्ये मी जी लिस्ट काढली, हं. त्यातलेच बरेचसे स्टॉक पुन्हा ह्या वीक्समध्ये पण मला दिसतायत. म्हणजे ही लिस्टच मला कंटिन्यू वापरता येऊ शकेल असे बरेचसे स्टॉक आहेत. बरोबर. मोस्ट ऑफ तेच होणार आहे. रिपीटेड स्टॉक राहणार आहे सध्या. नवीन स्टॉक येणार नाहीये. कारण पण त्याच्यातून तुम्हाला क्लॅरिटी एक राहणार आहे का तुम्ही जर वॉच लिस्ट कंटिन्यू असेल, तर ते शफल होत राहतील. क्लॅरिटी येत राहील जर बघत राहिलो तर. का हा खरंच इफेक्टिव्ह काम करतोय. ह्या गोष्टी कधी दिसणार आहे जेव्हा तुम्ही ते रेग्युलरली बघणार आहे तेव्हा. गुड.
वॉच लिस्ट तर ही बनलीच पाहिजेल आहे. डेफिनेटली. सर आता डॉक्टर थेटे म्हटलंय ना, की त्यांनी आय-टी म्हणजे त्यांनी आय-टी पोस्ट केल्यानंतर मी बघितली होती, की स्ट्राँग आहे. पण मला ते कुठे असं एंट्री दिसत नाहीये त्यांची, मध्येच आहेत ते. तर त्याला काय ब्रेकआउटला एंट्री घ्यायची का कसं करायचंय? नाही, स्टिल वेट अँड वॉच ना. क्लॅरिटी येऊ द्या ना. जिथे क्लॅरिटी ओके. ज्याच्यात काय होतं हां, जसं आता तुम्ही बोलले का ब्रेकआउटला घ्यायची का कुठे घ्यायची? आपण काय करतो एखाद्या गोष्टीचं परसेप्शन बनवायला लागतो. जर तो एक स्पेसिफिक गोष्ट ठरवली तर. ज्या पद्धतीत बसेल त्या हं. पद्धतीत आपण त्याला विचार करूया. जिथे क्लॅरिटी भेटेल म्हणून म्हटलो काय क्लॅरिटी जिथे भेटेल त्या पद्धतीने वर्क करू ना. ओके. हां, आपण काय करतो एखाद्या गोष्टीचं परसेप्शन बनायला लागतं हळू-हळू. अरे हा असाच वर्क झाला तर घ्यायचा, तसा वर्क झाला तर कधी-कधी होत नाही तसं. तर बेटर वे कसं असतं की जिथे क्लॅरिटी मिळेल ज्याच्यात त्याच्या पद्धतीने आपण वर्कआउट करायचं. सिम्प्लिफाय करायचं. कॉम्प्लिकेटेड न करता. तर जितकं बेसिकली तुम्ही क्लॅरिटी ठेवणार आणि हे कसं होईल, हे बघून क्लॅरिटी येणार आहे रेग्युलरली. हां. जसं आता तुमचं पोस्टिंग बंद आहे, तर पोस्टिंग बंद आहे तर काय होऊ शकतं? क्लॅरिटीला डाऊट राहणारच आहे ना. कन्व्हिक्शन यायला वेळ लागतो. जसं आता डॉक्टर बोलले, की मी रिपिटेटिव्हली ते स्टॉक्स येत आहे. रिपिटेटिव्हली ते स्टॉक्स येत आहे, तर ते बघितलं जात आहे ना. आणि ते बघून काय होतं, क्लॅरिटी काय मिळते, का या स्टॉक्समध्ये अपॉर्च्युनिटी मिळू शकते. कन्व्हिक्शन हळू वाढतं ना त्याच्यावरचं. राइट आहे? गुड. अजून काय म्हणता? ओके. बरं. नवीन सर बोला ना. तुम्ही म्हणताय की एफ-एम-सी-जी पण ते आता ते तुम्ही जे सांगितलं प्लाव हाऊसेस त्या कॅटेगरीमध्ये बरेच बसतात ते एफ-एम-सी-जी. हां. ते आहेत म्हणून आहेत. ते फार काही ग्रोथ दाखवत नाहीयेत. मग अशा वेळेस हाऊ टू हँडल दॅट? मग तेच तर अपॉर्च्युनिटी म्हणून म्हटलो ना, प्लॅन लागतो ना मॅम. प्लॅन काय पाहिजेल, चॉईस कसा करायचा आहे, एंट्री कशी करायची, ह्या गोष्टी माझ्या क्लिअर पाहिजेल आहे ना. मला एंट्रीच माहीत नसेल कशी सिलेक्ट करायची, तर तिथे प्रॉब्लेम येतोच तो. फक्त पडलाय म्हणून किंवा मग वाढलाय म्हणून आपण असं घेतो. पण रँडमली होतं ना ते. सर असे काही स्टॉक्स 1-2 बघितले, की हं. जे ग्रो होताना दिसतायत. पण ओके. जेव्हा त्यांचं फंडामेंटल जर बघितलं, हो. तर त्याच्यामधनं म्हणजे एफ-आय-आय लोकं बाहेर पडलेले आहेत किंवा जो प्रमोटर आहे त्याचं होल्डिंगच नाहीये. एक्झाम्पल एखादा स्टॉक? तो बरं. त्याच्यात काही अपॉर्च्युनिटी दिसते का कुठे? नाही, ग्रोथ ग्रोथ तो ग्रोइंग दिसतोय फक्त आत्ता एवढाच दिसतोय ना? तो सर कॅन्डलवर तो दिसला फक्त 1 वीकमध्ये. मला असं वाटलं, की आता आपण याच्यावर ठेवू. पण मग सहज त्याचं फंडामेंटल बघितलं हं. तर त्यांच्याकडे म्हणजे बॉरो मनी खूप होता. ओके. नंतर प्रमोटरचं होल्डिंग्स कमी झालेलं होतं. हं. त्यांचं अॅन्युअली जो ग्रोथ व्हायला पाहिजे होता. हं. सॉरी क्वार्टरली. अॅन्युअली मागच्या वर्षीचा दिसत होता. ह्या वर्षीमध्ये त्यांचे ज्यावेळेस क्वार्टरली बघितलं तर ते क्वार्टरली कमी झालेलं होतं. हं. म्हणजे त्यांचा जो अर्निंग सोर्स जरी वाढलेला होता, परंतु तो पैसा जो होता तो त्यांच्या त्या बॉरोइंग त्यांच्या अदर इन्व्हेस्टमेंटमध्ये चाललेला होता. जो हं. प्रॉपर जो त्यांचा ती जी कंपनी जे प्रॉडक्ट बनवते त्याचा ग्रोथ नाही होत दिसत. मग हं. ती कशी अपॉर्च्युनिटी म्हणणार? म्हणून मग स्टॉक्स त्याला कुठला आहे? नाव काय आहे स्टॉक्सचं? बॉक्सर वेगळाच होता. मी आता शोधून सापडलो. मी याच्यावर बरं. आता लिहिलेलं नाहीये. ओके. आणि मी शार्क टँक पण मी बघितले ना, तर त्यांची पण त्या लोकांची जे नंबरिंगची ज्या टॉक असतो त्यांचा, हो. जे शार्क लोकांचा. त्याहून पण काही गोष्टी क्लिअर झाल्या, की ते कसे फोकस ठेवतायत बरोबर आहे. किंवा समोरची म्हणजे समोरची कंपनी तर त्यांनी किती सांगितलं, की आम्ही 6 महिन्यात इतकं रेव्हेन्यू जनरेट केला, 1 वर्षात एवढा रेव्हेन्यू जनरेट केला आणि फ्युचर प्लॅन आहे, की आमचं इतकं सीआर होणार. हं. त्यावेळेस त्यांचे जे क्वेशनिंग जे असतात ना, ते सेम क्वेशनिंग्स तुम्ही जसे सांगितले, की तुम्ही फंडामेंटली बघा.
हं, हं. ते हळू-हळू बघतात, की यांचा होल्ड किती आहे. हं, त्यांचे आणखी किती जण पार्टनर्स आहे. त्यांची इक्विटी किती आहे. पर्सेंटेज ऑफ इक्विटी किती आहे. हं, आणि ते काही क्वेशन्स असे विचारतात, की त्याच्यावरून हे खरंच त्यांच्याकडे सिस्टमॅटिक प्लॅन आहे की नाही. हं, फ्युचरचा पण आणि बिया ट्रायंगल प्रमाणे हे चाललेत की नाही. हं. हां, म्हणजे अगदी त्याच सिक्वेन्सनीच ते थिंकिंग त्यांचं चालू असतं आणि खूप कमी वेळामध्ये ते नंबरवर लगेच येतं. तर ते पण एक सेम म्हणजे असं वाटतं, की आपण ह्याच गोष्टी इकडे स्टॉकमध्ये पण बघायला पाहिजे. मला बरोबर आहे ना. सेम बिझनेस आहे ना आफ्टर ऑल. हे वाटतं. लिस्टेड बिझनेस आहे आणि ते अजून लिस्ट नाही झालेलं. बस एवढाच विषय आहे. राइट आहे? हां. येस. ते फ्युचरमध्ये काय असतं, बेसिक गोष्टी असतात पण कुठल्याही गोष्टीचं. पैसे आहे का? आहे कंपनीकडे. पैसे कमवते का? कमवते. आणि किती प्रॉफिट करते. एवढाच विषय. मेजर 3च गोष्टी असतात. प्रॉफिट करते का? ओके. धंदा आहे का? आहे. प्रॉफिट किती रुपये बनला? हां, बस तेवढंच कॅल्क्युलेशन लागतं कुठल्याही गोष्टीला. आणि शिल्लक किती राहतात. ह्या 3-4 गोष्टी सोडल्या तर कुठल्याही बिझनेसमध्ये याच्या व्यतिरिक्त नवीन काही नसतं. आणि याच्यावरतीच फोकस असतो. हां, प्लॅन कसा आहे तुमचा ग्रोथचा तो इंटर्नल विषय येऊन जातो. का ग्रोथ कशी होते? काय तुम्ही करणार आहे? या गोष्टी येतात. पण जर प्लॅन असेल तर ते नंबर्स कुठे ना कुठेतरी दिसणार आहे. तर म्हणजे कॅश फ्लोवर त्यांचा जास्त जोर वाटला, की कॅश फ्लो कसा कॅश फ्लो फिरतोय त्यांचा. लागतोच ना. कॅश फ्लो तर कॅश फ्लो हा मेजर पार्टच आहे कुठल्याही बिझनेसचा. आलेला पैसा आला कुठे आणि गेला कुठे? बॅलन्स शीट कशावर बनतं? कॅश फ्लोवरच बनतं ना. कॅश फ्लो. तर बेसिक आहे आणि फक्त कसं असतं सिस्टमॅटिक वे फक्त बॅलन्स शीट असतं. तर फायनल काय बुवा? कन्क्लुजन काय आहे? तर काय किती पर्सेंटनी ग्रो होतोय? किती पर्सेंटनी त्याचा अप्स एंड डाउन्स होतात आहे? ह्या सगळ्या गोष्टी कधी येतात आहे? तर ज्यावेळेस तुमच्याकडे ग्रोथ रेट आणि हे सगळ्या गोष्टी आहेत तेव्हाच होतात ते. तर ह्या गोष्टींचा कुठे ना कुठेतरी इफेक्ट येतोच आहे. तर बेसिक गोष्टींकडे लक्ष ठेवलं पाहिजे. जसं आता तुम्ही काही गोष्टी सांगितल्या. सर आवाज गेला. हॅलो, हां, सर आलाय आवाज. येतोय ना? हां, हां. हो. तर बेसिक गोष्टी त्याच मध्ये ब्रेक असतात. झाला. हां. बट हे सगळं आता कसं होतं, तर त्यांचा आणि इथला फरक खूप असतो. त्यांना का बरं घ्यायला लागतं? या सगळ्या डिटेल्स त्यांना माहिती नसतात. आता आपल्याला इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे, लिस्टेड कंपन्यांच्या. राईट आहे? तर आपल्याला सगळ्यात कुठल्याही गोष्टीचा म्हणजे फंडामेंटली कितीही चांगली कंपनी राहिली, पण तिच्या प्राईसमध्ये ह्या गोष्टी दिसत नसतील, तर काय मीनिंग निघतो? का त्या फंडामेंटली कंपनीमध्ये काहीतरी लूपहॉल्स आहे, की जे आपल्याला आत्ता माहिती नाहीये. म्हणून त्यांच्या प्राईसमध्ये चेंजेस होत नाही किंवा प्राईसमध्ये चेंज होतोय, पण फंडामेंटलमध्ये त्यांचे नाही इफेक्ट दिसत आहे. तर याचा अर्थ काय, की फ्युचरमध्ये काही ना काहीतरी गडबड होऊ शकते त्यांच्यामध्ये किंवा काहीतरी लूपहॉल्स आहे म्हणून हे सगळ्या गोष्टी घडतात. जस्ट एक्झाम्पल आता सांगायचं कल्याण ज्वेलर्स. आठवतं का काही? कल्याण ज्वेलर्सचं? सडन खाली आलाय तो. हो. सडन खाली म्हणजे ड्रास्टिकली खाली आलं. बरं. त्याची न्यूज आहे सर. बरं बोला. हं. काय न्यूज आहे? काय तुम्हाला ड्रास्टिकली वाटलं चेंज? जस्ट एक्झाम्पल आहे. काहीतरी ते हं. मिक्सिंग आणि रेड हो, असं त्याच्याविषयी काहीतरी आहे आणि मग ॲक्चुअली तो तसाही टेक्निकली दिसतच होता खाली येणार आहे. त्याच्यात ती न्यूज आली. हं. आणि बॉटमला ती बॅड न्यूज येते. हं. असं काय बॅड न्यूज टॉपला. टॉपला येते का? टॉप किती आहे त्याचा? कल्याण ज्वेलर्सचा माहिती आहे? 700 प्लस आहे ना? काहीतरी 40-50% करेक्ट झालाय तो. हो. 700 प्लस होता काही. हां. तर त्यांनी एक्झिट ऑलरेडी 650च्या दरम्यान दाखवलेलं आहे. बघितलं का कोणी? हे एक्झाम्पल आहे तुमच्या स्टडीसाठीचा.
हो, बरोबर. बेअरिज सॅच बनलेला आहे ना हां, मग तिथे जर आपण विकलीमध्ये. राईट आहे. आता ह्या न्यूज आत्ता आल्या ना रिसेंटली. ऑलरेडी ह्या गोष्टी मोठ्या प्लेयरला पहिलेच माहिती आहे. खूप साऱ्या गोष्टी अशा पहिलेच असतात डिस्काउंटेड आहे, जे प्राईजमध्ये तुम्हाला येणार आहे, जे अ, चा चार्टवरती तुम्हाला ते दिसून येतात. प्राईजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी डिस्काउंटेड असतात. तर काय होतंय? काहीतरी गडबड दिसते, तर ते ते तेव्हाच होतं. तर बी स्पेसिफिक आता एखादा डिमांडच्या जवळ आहे सर. हो, तेच बोललो ना, बॉटमला न्यूज येते ना त्याची. मी तेच बोलतोय ना आत्ता. हो, येस. बॅड न्यूज आत्ता येऊ राहिली ना, असं. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात, बॅड न्यूज तुम्हाला बॉटमला मिळणार आहे. सगळ्या गोष्टी खाली ह्या सगळ्या गोष्टी दिसणारच आहे. आता सगळे लोकं कसे झाले आहे? ग्रीडी का फिअरफुल आहे? केअरफुल, केअरफुल. केअरफुल. राईट आहे. तर मग आता आपण काय बनायला पाहिजेल वॉरन बफेटवाल्यांनी? तर ग्रीडी. ग्रीडी. हां, मग तुम्ही आहे का ग्रीडी? येस सर. येस सर. मग मग विचार करा. मग तुमची स्टॉक्सची लिस्ट पाहिजेल ना. क्वेश्चन काय पाहिजेल आहे आता? विच आहे ना स्टॉक्स टू बाय. स्टॉकची लिस्ट. हां, हे स्टॉक्स आहे आणि असं मला वाटतंय. राईट ना? सगळ्यांनी कॅमेरे ऑन केले येस तरी सर. चांगलं वाटेल मला पण हां. कसं आहे तुमचंही दर्शन होत राहील मला. मला जरासा आवरून मग येते कॅमेरा काहीच समोर. मॅडम फोटो नाही काढायचा आपल्याला. नाही हो, ठीक आहे सर. हे बघा, जो ट्रेडर आहे ना, त्याला मेकअप करायची गरज पडते. त्याला डिस्प्लेची गरज पडते. इन्व्हेस्टरला काहीच नाही, जसं असेल तसं आहे तो म्हणतो, "ओके." अपॉर्च्युनिटी ग्रॅब करता आली पाहिजे. दॅट्स इट आहे. ऍक्च्युली कॅमेरासाठी मला पीसी रिस्टार्ट करावं लागेल. नाही, नाही. नाही ठीक आहे, का? ठीक आहे. हां. ओके. ठीक आहे. येस. तर आपलं कॉन्स्टिट्यूशन्स काय आहे ना, जोपर्यंत डिसाईड करत नाही, तोपर्यंत त्या गोष्टी होत नाही. फंडामेंटलमध्ये काय बघायला पाहिजे, बेसिक आणि खूप भारी फंडामेंटल गोळा करून पण काही इफेक्ट मिळत नाही. चॉईस केला ना, तर एंट्री कशी करायची, सिलेक्शन प्रोसेसमध्ये राहून जातात. तर फंडामेंटलच्या जर बघितलं तुम्ही, फंडामेंटली बेसिक काय पाहिजेल असतं, जसं आपण शिकलो. प्रॉफिट मेकिंग पाहिजे. Debt हां. free company with a good number of promoters हं. and profit making. हां. गुड. डेब्ट फ्री हे बघा, कुठलीच कंपनी जर ग्रोइंग असेल ना, तिच्यावरती लोन राहणारच आहे. डेब्ट फ्री राहत नाही कधीच ते. तिला ग्रोइंगसाठी पैसे लागतातच. हा सिंपल फंड आहे. ओके. पण हां, ओके. पण जास्त पण नको ना डेप्थ. हां, नाही जास्तच म्हणजे तेच आता सांगतोय. जास्त हे डिसाईड कधी होईल, जेव्हा कंपनीच्या ग्रोथवरती डिपेंड असतं ना. काही या सेक्टर असतात ज्यांच्यावरती कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस आहे. जसं तुम्ही स्टील सेक्टर घेतला, मेटल सेक्टर. तर तिथे खूप पैसा लागतो. हं, हं. तिथे डेब्ट येणारच आहे तुम्हाला. ओके. तिथं कारण की त्याच्याशिवाय ते उभंच नाही राहू शकत ना. हं. हां, तर मग ह्या बेसिक गोष्टी असतात. हे आपल्याला समजलं ना हां, तुम्ही आय-टीमध्ये डेप्थ कमी असेल. कारण की व्हर्चुअल रिअॅलिटी जास्त आहे त्यांची. येस सर. हां, पण ह्या बेसिक गोष्टी असतात का आपलं ते पैसा कुठे वापरते कंपनी त्याच्यावरती आणि जे पण कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेसेस असतात, ते सायक्लिक बिझनेस असतात मोस्टली. राइट आहे. जसं स्टील सेक्टर झालं, रिअल इस्टेट झालं. कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेसेस आहे हे. येथे कॅपिटल खूप लागतं. पहिले कॅपिटल, त्याच्यानंतर प्रॉफिट. त्याच्यामुळे तुम्ही जर बघितले तर कुठले बिझनेसेस ग्रो होतात, ते जे लाईट वेट आहे, त्या गोष्टी. तुम्ही त्या अँगलनी बघता आहे का आज? इंडियामध्ये कुठल्या टाईपचे स्टॉक्स आहे, जे आत्ता मूव्ह होताना तुम्हाला दिसतात आहे? ग्रोइंग दिसतात आहे. असे कुठले आहे? आयटीच दिसतंय सध्या. आय-टी आहे. ओके. अजून? हं, प्रायव्हेट बँक. हं, हां, बँकिंग सेक्टर पण आहे बऱ्यापैकी. हं.
डेटा सेंटर रिलेटेड किंवा डेटा रिलेटेड स्टॉक आहेत ना, ज्याला कॅपिटल हां. नाही लागत, ते मूव्ह होताना वाटतात. हं, आणि एअरपोर्टला सर्व्हिस देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या हं, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणाऱ्या. हं. त्याची लिस्ट आता बनली का सर ते? 1-2 येस. लास्ट वीकमध्ये सिमेंट आणि कन्स्ट्रक्शनचे पण मूव्ह झाले स्टॉक. येतंय त्याच्यात अपॉर्च्युनिटी येतात आहे ना? हां, तर ते कारण अल्ट्राटेक वगैरे वाढला, तर त्याच्यावरचे खालचे पण हालत होते सगळे. श्रीराम फायनान्स वगैरे? येस, हां, का श्रीराम फायनान्स पण. श्री सिमेंट? हं. येस. इंडिया सगळेजण आपण म्हणतो इंडियामध्ये ग्रोथ स्टोरी आहे. काय ग्रोथ स्टोरी तुम्हाला वाटतं? कुठलं सेक्टर तुम्हाला वाटतात का ग्रोइंग वाटतं ते? रिन्युएबल एनर्जी वाढतंय, पण आता ट्रम्प साहेबांमुळे थोडंसं कुठेतरी बसलंय सेटबॅक. मी ग्रोइंग विचारलं मॅडम. सेटबॅक सगळीकडेच येतात. सीझन आहे. ओके. तुम्हाला काय वाटतं पुढच्या 4-5 वर्षात हे सेक्टर ग्रोइंग आहे? ईव्ही, ईव्ही ऑटोमोबाईल्स. जबरदस्त. ओके. हं. बजेट जवळ आलं, की मला नेहमी वाटायला लागतं इन्फ्रा खूप चालेल किंवा डेव्हलप व्हायची आपली कंट्री, तर मग त्याच्या रिलेटेड तर सगळं वाटतं मला. हं. हं. ओके. आणि रेल सेक्टर म्हणजे तेच बजेटशी रिलेटेड. हं. ओके. ट्रॅव्हल अँड एनर्जी टुरिझम पण वाटतंय सर. आणि फायनान्शियल सेक्टर वाटतंय. हं. हं. गुड. तर त्याची लिस्ट बनली का त्या स्टॉक्सची आपली? आता विकलीमध्ये तर ऑटोचे कुठले स्टॉक नाहीये. हं. पण बाकीची लिस्ट बनलेली आहे. ओके. गुड. म्हणजे अभ्यास जोरात चालू आहे असं मी म्हणायचं का? अभ्यास तर जोरात चालू आहे. फक्त ट्रॅकवर आहे का तेवढं चेक करायचं. हां. नाही, नाही. ठीक आहे ना. काय असतं अभ्यास चालू असणं, होमवर्क करत राहिलं ना, एक्झाम कधीही असो, प्रॉब्लेम नाही येत. राइट आहे? येस. आपल्याकडे आहे ना, इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे ह्या गोष्टीचा डेफिनेटली बूम होताना तुम्हाला दिसणार आहे. चेंजेस दिसणार आहे. एव्हिएशन सेक्टर झाले. हे सगळं आहे. बट इथे आपल्याला काय फोकस करायचं आहे, इकॉनॉमिक कशी ग्रोथ होते आणि कुठे एम्पॉवरमेंट केली जाते. इनोव्हेशन्स कुठे होतात ते. इनोव्हेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट्स केल्या जातात. हे तुम्हाला माहिती आहे का? हां. तर ॲज अ सिटिझन म्हणून आपण काय कॉन्ट्रिब्यूट करू शकतो? चांगला इन्व्हेस्टमेंट ज्या ग्रोथ ओरिएंटेड असतील, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स करणे. स्मार्ट इन्व्हेस्टमेंट्स कुठे शिफ्ट होतात ते, स्मार्ट वेने कशा आपण त्याच्यात ॲडिशन करू शकतो. ह्या सेक्टरमध्ये ते चेंजेस घडतात ते. तुम्ही जर बघितलं तर. तर ओव्हरऑल जे काही डेव्हलपमेंट आहे, नेशन आपलं डेफिनेटली ग्रोइंग आहे. कुठल्याही देशाची प्रगती ही इन्फ्रास्ट्रक्चरमुळे ग्रो होते हे 100% आहे. बट इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर बाकीच्याही खूप साऱ्या गोष्टी चेंजेस घडत असतात आहे. तर ह्या आपण बघितल्या पाहिजेल. जिथं ग्रोथ फास्टेस्ट मिळू शकते. अशा गोष्टींमध्ये स्मार्टली कसं इन्व्हेस्टमेंट्स करू शकतो. ते स्टॉक्स आपण चॉईस करणं आहे. ते कशा पद्धतीने करायला पाहिजे हे आपण शिकलोय ऑलरेडी. बट आपल्याला ह्या कंटिन्युअसली ह्या गोष्टी करायच्या आहे. राइट आहे? हां. तर ग्रोथ स्टोरीमध्ये काय आहे आपल्याकडे फास्ट ग्रोइंग इकॉनॉमी आहे. राइट आहे? यंग स्किल वर्कफोर्स आहे आपल्याकडे. म्हणजे इनोव्हेशन्स होतात आहे. कुठल्या-कुठल्या टाइपचे इनोव्हेशन्स होताना तुम्हाला वाटतात आहे, या सेक्टर्समध्ये? कुठल्या सेक्टरला चांगलं वाटतंय? ग्रीन एनर्जी असेल, टेक्नॉलॉजीज आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आहे. डिजिटलमध्ये कुठल्या-कुठल्या टाइप्सचे येतात ते? तुम्ही बघितलं का कधी?
ग्रीन एनर्जीमध्ये तुम्ही बघितलं का? ग्रीन एनर्जीमध्ये काय वापरलं जातं ते? हां, कुठले-कुठले स्टोरी आहे? आता तुम्ही जर विंड विंड, सोलर आणि हे इथेनॉल वगैरे. हां, राईट आहे. तर अ, जसं सोलर असतील किंवा या सगळे, तर कुठले स्टॉक्स आहेत का तुमच्याकडे लिस्टमध्ये असे? का जे ग्रोइंग होऊ शकतात ते? नाही माहिती आपल्याला. राईट आहे. त्याची लिस्टच नाही आहे ना आपलं. आयनॉक्स विंड, हां, आयनॉक्स विंड, हां. आयनॉक्स विंड, अजून? वारी एनर्जी, हां, वारी एनर्जी. राईट. आणखीन परत तो ते इरिडा आणि ओरिएंट रिन्यूएबल नवीन आलेला. हं. ओरिएंट ओरिएंट ग्रीन टेक, ती ओला म्हणजे इलेक्ट्रिक बसेस वाली. ओके. ओरिएंट ग्रीनच आहे म्हणायचं. Yeah. हं, ओलेक्ट्रा ओलेक्ट्रा ग्रीन. ओलेक्ट्रा ग्रीन आहे. हं. राईट आहे. हां. आता जे लोकं त्या गोष्टींचा वापर करतात ते वाढणार आहे ना, राईट आहे. तुम्हाला मी एक स्टोरी सांगितली होती का? शक्ती पंप. येस सर, शक्ती पंप पण आहे. हां. जे युटिलाइज करतात हायेस्ट ते रिटर्न. हां. तर हा. अशा गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला लवकर समजणार आहे. जर आपल्याकडे लिस्ट असेल तर. शक्ती पंप येस खूप सर, येस सर. खूप चांगली ग्रोथ दिली 2 वर्षामध्ये. तर सर त्याचा माझा पोर्टफोलिओ 10% ने वाढला शक्ती पंप मध्ये. मग तेच बोलतो ना, की ह्या एक्स्पोनेन्शियल ग्रोथ तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे, की जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर असणार आहे. लक्षात ठेवा. हां. तर ग्रीन एनर्जी आहे, तर मग त्या ग्रीन एनर्जीमध्ये कोणाकोणाला बेनिफिट होणार? त्याची लिस्ट माझ्याकडे पाहिजे. टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी आपण म्हणतो, तर टेक्नॉलॉजीमध्ये कुठले चालणार आहे? कोण टेक्नॉलॉजी ड्रिव्हन काम करतं ते? आहेत माहिती? कोण टेक्नॉलॉजी ड्रिव्हन काम करतंय? फास्टेस्ट डिक्सन ग्रोइंग टेक्नॉलॉजी, डिक्सन टेक्नॉलॉजी आहे. डिक्सन टेक, हां. अजून अजून डिक्सन आणखीन कुठली तरी. Zomato, Swiggy हे सगळे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे. येस, नोकरी येस. ईजी सॉरी हा, इन्फो एज. इन्फो एज आहे, राइट आहे नोकरीवर. तर हे ईएल, सगळे जे काय? ईजीईएल. हां, हां. पी-जी-एल राइट. तर हे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन वाले आहेत. त्याची लिस्ट माझी बनली पाहिजे का टेक्नॉलॉजीमध्ये कुठले चालतात ते. मी ते जर बघितले तर डेफिनेटली टेक्नॉलॉजीचा वापर खूप मोठा होणार आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ग्रोइंग इंडियन इकॉनॉमीसाठी. हां, तर त्या मी बघितलं पाहिजे. तिची लिस्ट माझी बनली का? नंबर ऑफ स्टॉक्स माझे कसे फ्री होणार आहे? त्याचं कॅपिटल व्यवस्थित मनी मॅनेजमेंट केलं तर त्याचा मला बेनिफिट होणार आहे ना. नाहीतर अदरवाईज त्याचा बेनिफिट घेता येणार नाही फ्युचरमध्ये पण. इन्फ्रास्ट्रक्चर आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कोण चांगलं चालतंय? कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेसेस चालतात आहे का कोणते चालतात आहे? हां. मग जे त्याला प्रोव्हाईड करणारे जे सेक्टर्स आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जर ग्रोइंग होणार असेल तर सिमेंटला लागणार आहे, स्टील लागेल. हे सेक्टर पण चालतील ना इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथसाठी. राइट आहे? हां. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन्स काय होतात ते आपण ते बघतोय का? हे सेक्टर जर आपण बघणार ना, तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टींची क्लॅरिटी येणार का ग्रोथ होते, इंडियामध्ये ग्रोथ होते. आपल्याकडे फक्त इतक्याच गोष्टी बोलत होता. बट त्याचा ॲक्चुअली बेनिफिट कुठे होतोय हे आपल्याला माहीत नाहीये किंवा आपण ते स्टॉक्स फिल्टर करत नाही. तर डेफिनेटली अपकमिंग इयर्समध्ये इंडियामध्ये ग्रोथ आहे. तर इन्व्हेस्टमेंट स्टोरी ती आहे खरी ॲक्चुअली. हे सेक्टर ग्रीन एनर्जी बोलतात ते लोकं, सगळे बोलतात ते. आपल्याकडे किती स्टॉक्स आहे? टेक्नॉलॉजीमधले किती आहे? इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किती आहे? डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवाले कुठले आहे? त्यानंतर गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह खूप सारे आहे, ज्याच्यामध्ये आत्मनिर्भर भारत आहे. कुठल्या-कुठल्या कंपन्या माहिती आहे का तुम्हाला? या रिलेटेड कंपन्या तुम्ही शोधल्या, तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींचा बेनिफिट मिळणार आहे. आपल्याला मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. हां, ही कधी बनणार आहे? जेव्हा तुमचं स्टॉक लिस्ट सॉरी स्टॉक सिलेक्शन झालेलं असेल, तुम्ही त्याचं पोस्टिंग प्रॉपरली जर केलं, तर कारण की कन्व्हिक्शन वाढतं पोस्टिंग बरोबर. राइट आहे? हां. प्रोडक्शन्स लिंक ते पी-एल-आय स्कीम्स ज्या आहेत ते गव्हर्नमेंटच्या, त्याच्यात कुठल्या कंपन्यांना बेनिफिट होतोय माहिती आहे का? त्याची लिस्ट बनली आहे का आपली? नाही. तर धिस इज द इन्व्हेस्टमेंट स्टोरीज या. तर इंडियामध्ये हे जे सेक्टर्स आहेत हे
खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट होणार आहे. पुढे जाऊन खूप चांगले बेनिफिट्स सगळ्यांना मिळणार आहे. बट हेच रेग्युलर बघितले, याचे सिलेक्शन्स आपल्याकडे असतील, तर डेफिनेटली ह्या अपॉर्च्युनिटी ग्रॅब करता येऊ शकतात ते. ऑल्वेज रिमेंबर. हां. तर आपला रोल काय आता? एक्झाम्पल का ह्या सगळ्या गोष्टींचे जे इनोव्हेटिव्ह ज्या गोष्टी आहेत ते, इंडियामध्ये इनोव्हेशन जिथे होतंय तिथे इन्व्हेस्टमेंट्स केली जातात ते. एम्प्लॉयमेंट त्याच्यामुळे ग्रोथ होते. मग त्या एम्प्लॉयमेंटमुळे काय होतं, की ते सेक्टर ग्रोइंग व्हायला लागतं हळू-हळू. हां. आणि त्याच्यानंतर चॉईस कशा करायच्या आहे प्रो? एथिकल जे बिझनेसेस करतात ते सस्टेनेबल इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे अपॉर्च्युनिटी ज्या आहेत, ते जे बिझनेसेस आहेत त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स करणे. राईट आहे? हां. ग्रीन एनर्जी असेल, राईट आहे? हां. तर ग्रीन एनर्जीमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहे. नवीन स्टार्टअप्स येतात ते इनोव्हेशन्स घेऊन येतात ते कोणाबरोबर तरी टाय अप आहे. मोठ्या कंपन्यांबरोबर नंतर. तर ते जर बघितलं तर आपल्याला खूप चांगल्या गोष्टी लक्षात येतील. या मीडियम आणि स्मॉल स्केल ज्या इंडस्ट्रीज आहेत यांच्यामध्ये एम्प्लॉयमेंट्स वाढते. तर हे कुठले आहे ते, हे जर बघणं आपण चालू केलं, तर डेफिनेटली आपल्याला त्याचा बेनिफिट घेता येऊ शकतं. राईट आहे? हां. तर रिपब्लिक डे जो आहे, तो सेलिब्रेशन म्हणजे काय आहे? तर स्ट्राँग फ्युचर आहे इंडियामध्ये. इन्व्हेस्ट इन इंडिया, इन्व्हेस्ट इन टुमॉरो. राईट आहे? तर आपण आपल्या नेशनसाठी जी काही गरजेची गोष्ट आहे ती इन्व्हेस्टमेंटची आहे. बाहेरच्या कंट्रीमधून, बाहेर वर्ल्डमधून लोकं येऊन इथे इन्व्हेस्टमेंट्स करतात आहे. तर आपल्याला तर डेफिनेटली इथे चांगल्या अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. टू मच ग्रोइंग आहे. राईट आहे? हां. इंडियामध्ये लास्ट कॅलेंडर इयरमध्ये 92 कंपनीज नवीन लिस्टेड झालेल्या आहे. विचार करा. इट्स अ टू गुड अपॉर्च्युनिटी आहे ना. जर नवीन 92 कंपनी जर लिस्ट होतात आहे स्टॉक मार्केटमध्ये, म्हणजे किती पोटेन्शियल आहे ते. राईट आहे. त्यांनी किती बिलियन डॉलर्स त्यांनी कलेक्शन्स केलेलं आहे. एवढे फंड त्यांच्यामध्ये लोकांनी इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहे. राईट आहे. डेफिनेटली इट्स गुड अपॉर्च्युनिटी. हां. पण इन्व्हेस्टमेंट करताना काय बघितलं पाहिजे? ग्रोथ आहे का? प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट्स होतात आहे का? ते इंडियामध्ये काय कॉन्ट्रिब्युशन्स करतात आहे? राईट आहे? हां. त्याच्यानंतर त्यांची लेगसी काय आहे? हे पण त्याचा बेनिफिट घेता येऊ शकतो. जर त्या कंपनीचं जर आउट परफॉर्मिंग असेल आणि मागच्या काही वर्षांमध्ये त्यांचं कॉन्ट्रिब्युशन असेल, तर डेफिनेटली त्याचा बेनिफिट इंडियन ग्रोथमध्ये होणार आहे. ऑल्वेज रिमेंबर. तर ह्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला लक्षात येणार आहे की आपण कशा पद्धतीने रिपब्लिक डे सेलिब्रेट करतो ॲक्चुअली. स्ट्राँग फ्युचर बिल्ड करण्यासाठी इन्व्हेस्टिंग इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी. डेफिनेटली आपण बिझनेसेस करतोय, जॉब्स करतोय, व्हॉटएव्हर ते पण एक कॉन्ट्रिब्युशन्स आहे. पण नेक्स्ट लेव्हलचे जे कॉन्ट्रिब्युशन्स येतात ते इन्व्हेस्टिंगमधूनच येतात. म्हणून तर वर्ल्डमधून लोकं आपल्या इथे इन्व्हेस्टमेंट्स करण्यासाठी पैसे लावतात आहे. ट्रिलियन डॉलर्स लावतात ते, मल्टी ट्रिलियन डॉलर्स. का बरं लावतात ते? त्याचं रिझन असं आहे की ग्रोथ अपॉर्च्युनिटीज खूप आहे अपकमिंग इयर्समध्ये. इंडियन ग्रोथ स्टोरी खूप चांगली आहे. डेफिनेटली त्याचा बेनिफिट आपण घेतला पाहिजेल आहे. क्लिअर आहे? हॅलो. येस सर. Yes. येस. गुड. सर, एक डाऊट होता. बोला ना. हे रिलायन्स आणि जिओ फायनान्शियल का बरं खाली येतंय? सेक्टर बघा. ते सेक्टर चालतंय का? ओके. ते सेक्टर जर नाही चाललं, तर त्यातले स्टॉक्स नाही चालत आहे. आणि जिओ फायनान्स सगळं बोलतात ते. पण जिओ फायनान्सची तुम्हाला कुठे नाव दिसलं का आत्तापर्यंत? नाही. हां. जर आपल्याला ते नाव सुद्धा दिसत नाही, कुठल्या मग ते हे नेमके कोणाला माल विकतात आहे? प्रॉडक्ट कोणाला विकतात आहे? हे पण समजलं पाहिजेल ना? आणि काय लेव्हलला ते त्यांचा बिझनेसच चालू झाला नाही. हां. नाही बिझनेस चालू आहे, बट कसं आहे, की तो अजून त्या लेव्हलला एक्सपान्शन नाही. आपल्याला ते बिझनेसच समजले तर कळेल ना. आपण काय करतो, ते स्टोरीज ऐकत असतो. काय होतं, आपल्याला स्टोरी ऐकायची सवय झालेली आहे. तुम्ही जर बघितलं, न्यूज किती लोकं बघतात बरं? ऐकतात. CNBC वगैरे व्हॉटएव्हर. गुड. हां. अजून? हां.
काय समजलं चला मागच्या 8-15 दिवसात किंवा 6 महिन्यात तुम्ही जे काही न्यूज ऐकल्या असतील, राईट आहे? काय कळलं त्याच्यावरून? काय समजतं? त्या न्यूजमध्ये काय येतं बरं? हॅलो? न्यूजमध्ये की ट्रम्पचंच चालू आहे सगळीकडे कौतुक की हे इज अ व्हिंजिकल मॅन आणि काहीही करू शकतो. इकॉनॉमी कुठल्याही लेव्हलला खाली वर करू शकतो तो हं. आणि त्याच्या हातात बराचसा पॉवर आहे सध्या. हो. बरोबर. येस. अजून? आणखीन एक ह्याच्याशी इन्कम टॅक्सशी रिलेटेड न्यूज आहे. जर सपोज इंडियामध्ये ग्रोथ हवी असेल तर इन्कम टॅक्स स्लॅब्स आहेत ते रिवाइज करणं खूप गरजेचं आहे. हं. सो दॅट इट विल बूस्ट द इकॉनॉमी. हं. म्हणजे एव्हरीवन इज फॉर की टॅक्सेशन स्लॅब्स जे आहेत ते सध्या चुकीचे. सो द कॉमन मॅन डझंट हॅव मनी इन हिज हँड. सो मेक सच पॉलिसीज दॅट यू मेक more changes in the income tax system, in taxation system. गुड. हां. काय होतं मॅम, आता हे सगळे जे तुम्ही काही न्यूज ऐकतात ते सगळ्या रिटेल पब्लिकच्या न्यूज आहेत. सर मला एफ-आय-डी-आयज वाली न्यूज ऐकायची इच्छा होती. न्यूज बघणाऱ्यांना माहिती पाहिजे ना. हा आणखी डॉलरचं हे रुपीचं डिव्हॅल्युएशन झाल्यामुळे एफ-आयज पळून चाललेत हे ते पण कळलं आणि हां. मग जोपर्यंत आपला रुपी मजबूत होत नाही तोपर्यंत एफ-आय परत येण्याचे चान्सेस कमी असं वाटतंय. हं. हं. राईट आहे. ओके. अजून? डॉक्टर तुम्ही पण बोलले होतात. काय तुम्ही न्यूजमध्ये काय ऐकलं बुवा? रिटेल न्यूज आहे सर. रिटेलच न्यूज ऐकतो म्हणून तर आपल्याला तर क्वेश्चन येतात ना असे ट्रम्प जे टीव्हीवरती चालू आहे आपण तेच बोलतो. पण आपण बियॉन्ड त्याच्या काही बघत नाही ना. त्याच्या बियॉन्ड पण खूप साऱ्या गोष्टी आहेत ते. म्यूट आहे डॉक्टर तुम्ही. येस. हं. तर आपण रिटेल पब्लिकच्या न्यूज जास्त बघतो. आणि त्याच्यामुळे चॉईस करताना पण आपल्याला तेच क्वेश्चन येतात जे रिटेल पब्लिकचे. आपण डिस्कशन काय करायला पाहिजेल अपॉर्च्युनिटी आहे त्या मग ग्रॅब कशा केल्या पाहिजेल मी माझं प्रोव्हिजन कसं केलेलं आहे का ही अपॉर्च्युनिटी मिळाली मी ग्रॅब कशी करणार आहे. धिस इज द एफ-आय-डी-आयज अपॉर्च्युनिटी ना. तर आपण त्या गोष्टी बोलत नाही आहे. तर धिस इज द मेन रिझन. जसं आता आपण बघितलं का ग्रोथ स्टोरी इंडियामध्ये आहे ते, तर माझ्याकडे स्टॉक लिस्ट सिलेक्शन झालेलं पाहिजे. ग्रीन एनर्जीमध्ये कुठले चालणारे वाटतं ते मला. सेक्टर आहे. हां. जसं तुम्ही वारी म्हटले, वारी किती चालून गेला आहे. मग त्याला एंट्री आणि एक्झिट कधी आहे परत. ते पण माझ्याकडे थोडीशी लिस्टेड पाहिजेल ना. त्या सगळ्या क्लिअरिटी पाहिजेल आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय येते, तर मला या सेक्टरबद्दलचं नॉलेज किती आहे? म्हणजे खरंच ग्रोथ वाटते का? आता जर गडकरींना साईडला गेलं हां, बरोबर आहे. नितीन गडकरी साहेबांना जर साईडला केलं इन्फ्रास्ट्रक्चरमधून, तर कुठलं तुम्हाला वाटतं जे हायलाइटेड आहे? सर राहुल. येस, राहुलजी बोला. सर वेस्ट प्रोडक्ट, वेस्ट जे रिसायकलिंग करतात ते हं, टुरिझम सेक्टर, हं, वॉटर प्युरिफायर जे करतात, वॉटर हं. रिसायकलिंग ब्लू बरोबर. वॉटर, ग्रीन आणि हे एआय सगळे संदर्भात एक्सचेंज स्टॉक. हं. ते सगळे ग्रीन एनर्जीमध्येच येतात ना? हो. हां. ते ग्रीन एनर्जी स्टॉक्स लिस्ट रेडी पाहिजेल आहे आता. राईट आहे? हो. हां.
गुड. तर या गोष्टी जर बघितल्या तर लक्षात येणार आहे. इकॉनॉमिक ग्रोथ होताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय येते? फायनान्शियल सेक्टर शिवाय कुठलंही इकॉनॉमी ग्रो होत नाही. किती लोकांना वाटतं पॉसिबल आहे? कारण की पैसे द्यायला लागणार आहे ना. कंपन्यांना पैसे भेटले तरच येस ते सर. हां, तर कंपन्यांना जर पैसे भेटले तर ते ग्रोथ होणार. लोन घेतल्याशिवाय कुठलीच कंपनी मोठी नाही होणार आहे. कोणीतरी पैसे टाकायलाच लागणार आहे ना. तर डेफिनेटली त्याचा येस सर. हां. तर ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. तर फायनान्स पळतंय का? नाही चालू झालं अजून. फायनान्शियल इमिडिएटली इफेक्ट दिसतोय का काही? नाही अजून. हां. तर दिसत नाहीये. तर याचा अर्थ काय आहे? का इकॉनॉमीमध्ये अजून बूस्ट येणार नाहीये ना. कुठल्याही सेक्टरला ग्रो होण्यासाठी फायनान्शियल सेक्टरशिवाय ग्रोथ होत नाही. लागणारच आहे सपोर्ट. कुठल्याही इंडस्ट्री असेल, सेक्टर असेल तर. तर त्यांच्यामध्ये अजून ग्रोथ नाहीये दिसत आहे. तर इमिडिएटली खूप सारा बदल होणार नाहीये. हां. पण हे लक्षात ठेवायला लागेल की अपॉर्च्युनिटी अपकमिंग डेजमध्ये डेफिनेटली आहे. ते लाँग टर्म्समध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. ते पण लाँग टर्म फक्त बोलताना येतं. पण त्याचं लाँग टर्म म्हणजे नेमकी काय? यावरती आपण वर्कआउट कधी करत नसतो. त्याच्यावरती थिंकिंग नाही केलेलं असतं. लाँग टर्मसाठी तुमच्याकडे सगळ्या गोष्टी प्रॉफिट मेकिंगवाले स्टॉक्स असतील तर ते लाँग टर्ममध्ये आहेत. असा विषय ठेवायला लागतो. आता कल्याण ज्वेलर्स खाली पडला. आपल्याकडे आहे ते. म्हणजे तरी काही फरक नाही पडत आहे ना. 40% जरी तो टॉपपासून तुटला तरी. हां. आत्ताही इथे बघितलं तरी तो 300% पेक्षा जास्त रिटर्न दिसतात ते. तर धिस इज द ब्युटी ऑफ लाँग टर्म. हां. तर इथे हे एक्झाम्पल आहे. पण या पद्धतीने जेव्हा प्रॉफिटमध्ये चांगले आणि तो पोर्टफोलिओला कुठे ना कुठेतरी हातभार लावणारा पाहिजेल आहे. तर हे स्टॉक सिलेक्शन आपलं झालेलं पाहिजेल आहे. कॉन्स्टिट्यूशन आपलं रेडी करणं गरजेचं आहे ना. आपण तसं करतो का? बघा बरं एकदा विचार करा. हां, अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. तर त्याचं प्लॅन माझ्याकडे रेडी आहे. माझं मनी मॅनेजमेंट रेडी केलेलं आहे मी. ह्या अपॉर्च्युनिटी मी डेफिनेटली ग्रॅब करणार आहे. राईट आहे. तर आपण तशा अपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्यासाठी आपल्याला आत्तापासून प्रिपेअर व्हायला लागेल. हं. तर प्रिपेअर झालो तर ती गोष्ट कुठे ना कुठेतरी इफेक्टिव्हली दिसणार आहे. तर डेफिनेटली त्याच्यावरती तुमची लिस्ट अजूनपर्यंत बनली नसेल तर बनवा, वर्क करा. जेणेकरून त्याचा रिवॉर्ड घेता येईल चांगला. तुम्हाला आठवतं का 1-1.5 महिन्यापासून आपण का बोलतोय असं? कारण की अपॉर्च्युनिटी अपकमिंग डेजमध्ये येऊ शकतात. त्यातल्या त्यात आता जर बजेट आलं तर अजून त्याचा इफेक्टिव्हनेस तुम्हाला बघायला मिळू शकेल. राईट आहे. त्यात जर गव्हर्नमेंटनी काहीच कुठल्या सेक्टरला किंवा कुठल्या गोष्टींना काही अप्रूव्हल्स किंवा काही चेंजेस जर केले, तर डेफिनेटली त्याचा बेनिफिट घेता येणार आहे. बट हे माझ्याकडे आत्ता जर माझ्याकडे काही स्टॉक्स सॉर्ट आउट केलेल्या असतील, तर डेफिनेटली त्याचा बेनिफिट अपकमिंग डेजमध्ये मला ग्रॅब होणार आहे. माझ्या पोर्टफोलिओला होणार आहे. प्रॉब्लेम कुठे असतो? मनी मॅनेजमेंटमध्ये असतो. स्टॉक्स किती घ्यायचे याचं माहीत नसतं. स्टॉप लॉस काय आहे ते माहीत नसतं. तर ह्या बेसिक गोष्टींमध्ये आपण तेव्हा अडकलेलो असतो आणि ती अपॉर्च्युनिटी निघून जाते आणि पळताना जर अपॉर्च्युनिटी दिसली तर नॉर्मली लोक काय करतात? काय थोडं जे वाटेल तेवढी एक एक क्वांटिटी घेऊन मोकळे होऊन जातात. जिथे 100 घ्यायला पाहिजे तिथे 10 वरतीच घेऊन मोकळे होतात. राइट आहे. धिस इज द रिॲलिटी. तर यावरती ऑलरेडी जर तुमच्याकडे प्लॅन असेल, तर डेफिनेटली त्याचा बेनिफिट घेतला पाहिजे. राइट आहे. मनी मॅनेजमेंट केलं पाहिजे. हां, एखाद दुसरा एस-एल हिट होऊ शकतोय, पॉसिबिलिटीज आहे. बट एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर इथे आपल्याला अपॉर्च्युनिटी ग्रॅब खूप चांगल्या मिळणार आहे. मागच्या 3-4 महिन्यात जे काही अपॉर्च्युनिटी मिस झालेलं आहे, म्हणजे अपॉर्च्युनिटी नव्हत्याच. पण त्याची रिकव्हरी ही अपकमिंग डेजमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि वंडरफुल रिटर्न्स एक्सपेक्टेड फ्युचरमध्ये आपण करू शकतो ते. कारण की ही आहे ग्रोथ स्टोरी इंडियाची. तर बाय ऑन डिप्स जरी असेल, तर पण बाय ऑन डिप्स कुठले केले जातात? जे क्वालिटी स्टॉक्स असतात. बेस्ट अपॉर्च्युनिटी त्यांच्यामध्ये चांगल्या शोधून ठेवल्या, तर डेफिनेटली ती लिस्ट तुमची बनेल. तुम्हाला मी लिस्ट बनवायला पण सांगितली होती. किती लोकांची रेडी झाली लिस्ट? क्वार्टरली मीटला पण तेच सांगितलं होतं.
क्वार्टरली मीटमध्ये काय-काय तुम्हाला क्लॅरिटी आली? हॅलो? अच्छा. सायलेंट ही क्लॅरिटी आली वाटतं माझ्या मते. हं? बोला. लिस्ट बनवायला पाहिजे होती हां. आणि रेग्युलर पोस्टिंग. हो. यातलं किती काम पर्सेंटेजमध्ये झालंय आपलं? हं. अगेन सायलेन्स. हं. तर डिफिकल्टीज डेफिनेटली आपण अपॉर्च्युनिटी गेल्यानंतर जसं फोन येणार आहे, मी तुम्हाला सांगतो आत्ता. आत्ता तुमच्याकडे जर प्रिपेअर तुम्ही करून ठेवलेलं असेल ना, तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा बेनिफिट अपकमिंग डेजमध्ये मिळेल. पण अजूनही नसेल केलं, तर आत्ताही करा. बेस्ट अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात ते. प्रिपेअर व्हा. तुमचं प्लॅन तुम्ही ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेला असेल, असं गृहीत धरतो जरा वेळ. राईट आहे. तर अपॉर्च्युनिटी ग्रॅब करताना तुमच्या प्लॅनवरती तुम्ही स्टिक राहावं. इन्व्हेस्टिंगमध्ये एकच सगळ्यात मोठा ड्रॉबॅक असतो, तो म्हणजे प्लॅनला स्टिक न राहणे. बाकी सगळं. हां, त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळं काही करतात इन्व्हेस्टिंगमध्ये. फक्त प्लॅनला स्टिक नसतात. प्लॅनला स्टिक राहणे, व्हॉटेव्हर जे काही आपण स्टॉक सिलेक्ट केलेले आहेत, तेच लिस्ट बनवून ठेवणे, त्याच्यात अलर्ट लावून ठेवणे, त्या अपॉर्च्युनिटी वेळेनुसार ग्रॅब करणे. ओके. तर हा प्लॅन तुमचा ऑलरेडी जर केलेला असेल, व्हेरी गुड. ज्यांनी नसेल केला, त्यांनी आत्ता करणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा अपॉर्च्युनिटी येतात, तेव्हा बल्कमध्ये येतात. मग कोणती करायची आणि कोणती सोडायची, हे डिसिजन घ्यायला डिफिकल्टी असते. सगळ्यांसाठीच. राईट आहे? हां. तर प्लॅन डेफिनेटली करा. आपल्याला इंडियन ग्रोथ स्टोरीमध्ये समजतंय, तर मग ग्रोथ स्टोरीचा बेनिफिट डेफिनेटली घेतला पाहिजे आत्ता. राईट आहे? हं. आणि अपकमिंग मंथ्समध्ये परत आपली एक मीटअप आहे. तर मीटअपचं तुम्हाला डिटेल्स पण परत येणार आहे. तो पण तेवढाच इम्पोर्टन्स राहणार आहे. का तुम्हाला त्याचं बेनिफिट कसं होऊ शकतं? स्टिक कसं राहायचंय? त्याच्यासाठी मला काय गरजेचं आहे ते. आणि सगळ्यात मोठं जे असतं ते डिसिप्लिन. राईट आहे? तर डिसिप्लिन इन्व्हेस्टरकडे नसतात मोस्ट ऑफ दी. लाँग टर्म असो नाही तर शॉर्ट टर्म असो. त्यांच्यात प्रॉब्लेम एकच असतो. तर त्यांना ते फ्लक्च्युएशन मार्केटमधले जे असतात त्याला ते कंट्रोल नाही करू शकत किंवा ते त्या मोमेंट कशा हँडल करायच्या या समजत नसतात. त्याचं बेसिक रिझन काय असतं? का सगळ्यांचा प्रॉब्लेम काय असतो? कारण की क्लिअरिटी नसते. कशा पद्धतीने ते वर्क करायचं किंवा ती रिस्क मॅनेज नसते म्हणून प्रॉब्लेम येतो. जर रिस्क मॅनेज असेल, तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा बेनिफिट घेता येतो. आणि नेक्स्ट क्वार्टरली मीट जी आता नेक्स्ट मंथमध्येच आपण आहे ते. ह्या मंथची आपली म्हणजे जी नोव्हेंबरची होती, ती डिले झाली होती म्हणून आपण ती रिसेंटली आत्ता घेतली. पण जी आता परत फेब्रुवारीमध्ये जी असणार आहे, ती तितकीच इम्पोर्टन्स असणार आहे. जसं तुम्ही ते आत्ता सगळ्यांनी आता लास्ट क्वार्टरली मीटमध्ये बघितलं. त्याची क्लिअरिटी काय आली तुम्हाला? आली कोणाला काही क्लिअरिटी? गुबू-गुबू तरी करा. ओके. हां, आली ना क्लिअरिटी. म्हणजे हॉर्स रिवाइज झाला नंतर हे काय म्हणतात काय विजडम मध्ये शिफ्ट व्हा म्हणजे हां. एव्हरीवन हॅज नॉलेज बट शिफ्ट टू विजडम आणि हं, प्रीचर इज इम्पॉर्टंट म्हणजे हं. अर्जुन व्हा हां. तर प्रश्न चालू आहे सर ओके, गुड. येस. बोला. बाकीच्यांनी पण बोला.
हॉर्सेस, डॉग्स, स्टार्स आणि पझल्स हे स्टॉक सॉर्टिंग बऱ्यापैकी थोडेफार झालेले आहेत. ग्रेट. हं. पझल्स पाहिजेलच. येस. अजून? अच्छा. बुक्स वाचलं का ते? अरे! भूल गयो मैं. हां? येस. कोणी वाचलं? नो सर. ओके. बाकीच्यांचं टच केलं का? टचला हां. कमीत कमी मी टच तरी केलं होतं बुवा असं काही रिकॉग्नाइज झालं? अरे वाह! तुमची एनर्जी पाहून मलाही एनर्जी आली खूप. सर बुक्स काढून त्याचे इंडेक्स बघितलंय आणि तुम्ही जी पी-पी-टी बनवलेली होती ना, म्हणजे याच्यानुसार प्रत्येक जसं चॅप्टर वाईज जे कन्व्हर्शन केलेलं होतं तुम्ही, हं, हं, हं. ते मी थोडं बघितलं, की ह्यांनी काय त्याच्यामध्ये त्या टॉपिकमध्ये काय सांगितलंय त्या टायटलच्या अंडर हं, हं, हं. आणि तुम्ही कसं प्रेझेंट केलं एवढंच फक्त बघितलं. स्टार्ट नाही केलं. ओके. काय क्लॅरिटी आली त्याच्यातून? जेवढं काही बघितलं त्याच्यात? त्याच्यातून महत्वाचं हेच आहे, की प्लॅन पहिले पाहिजे. हं, म्हणजे प्रत्येकाची विश असते किंवा एक डिझायर असतो. पण त्या डिझायरनुसार जर तुमचं जर प्लॅन नसेल, तर ते हं, डिझायर तुम्हाला मांडता येणार नाही. आणि हं, त्यानुसार तुम्हाला स्टेप्सच कळणार नाही, की तुम्हाला नक्की काय करायचंय. याच्यानंतर काय स्टेप, याच्यानंतर काय स्टेप आणि मग स्टेप्स जर हं, डिफाईन झाली, तर मग त्याचं प्रिपरेशन मग करणं सोपं होतं. हं. राइट आहे. ग्रेट. बढिया. चलो. तर म्हणजे प्लॅन इम्पोर्टन्स आहे बुवा असं मी गृहीत धरतो. राइट आहे. कन्स्ट्रक्शन करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते? प्लॅन. पाया. पाया. प्ले आधी प्लॅन आणि मग पाया. हो. नाही, नाही. कलर कुठला द्यायचा ते महत्त्वाचं आहे मॅडम. हां, काय वाटतं? फर्निचर कुठला पाहिजे नाही. ते महत्त्वाचं आहे. सगळ्यात शेवटी सर, आधी लोन फेडणं असतं ते आणि कलर तर फिक्स आहे ना सर, रेड आणि ग्रीन. रेड अँड ग्रीन. नाही नाही सर, ग्रीन, ओन्ली ग्रीन. हां, गुड. नाही दिसताना दोन्ही दिसणार आहे. ओके, गुड. तर आपण काय करतो डेकोरेशनवरती जास्त भर दिलेला असतो घराचं, कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. पण त्याच्या प्लॅनवरती जेव्हा काम करतो, तर पहिलं सगळ्यात पहिले प्लॅन असतो आणि प्लॅननुसार सगळ्या गोष्टी ठरत असतात. तोपर्यंत काहीच ठरत नाही. राईट आहे? तर आपला पण इन्व्हेस्टिंगचा जो प्लॅन आहे ते ज्यांचा बनलेला आहे त्यांचं व्हेरी गुड. ज्यांचा नाही बनला, त्यांनी बनवला तर व्हेरी गुड आहे. बनवा, वर्किंग करा आणि धिस इज द मोस्ट इम्पोर्टंट आहे. विदाऊट प्लॅन काम करणं डिफिकल्ट असतं. ऑल्वेज रिमेंबर. हां. तर मनी मॅनेजमेंट इट्स रिक्वायर्ड ज्याचा इम्पॅक्ट तुम्हाला फ्युचरमध्ये तुम्हाला जाणवणारच आहे. आणि आत्ताही फॉल्समध्ये तुम्हाला जर बघितलं असेल, तर ह्या मनी मॅनेजमेंटमुळे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असेल, का काय इम्पॅक्ट होतो. राईट आहे? तर ड्रॉडाउन खूप मोठ्या प्रमाणात काही होत नाही. राईट आहे? पण इफेक्टिव्हनेस काय असतो? का प्रॉफिट कमी होतो, पण प्रेशर येत नाही, मेंटली प्रेशर नसतात आणि इझिली हँडल करण्यासारख्या गोष्टी असतात ते. हे अनुभवलं का तुम्ही आत्ता रिसेंटलीच्या फॉलमध्ये? आपण याला मीटअप म्हणतो बरं का. येस सर. हां, आपण येस सर. गुड. म्हणजे बरेचसे स्टॉक्स आपण त्यांनी अलार्म एक्झिट अलार्म जो होता त्यानुसार बाहेर पडलो. हो. जे अ, अ, प्री अलार्म स्टेट म्हणजे बाकीच्यांच्या दृष्टीने ते अलार्म येईपर्यंत आपण बाहेर पडलेलो होतो. हं, 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 हं. तो एक फरक जाणवला. आणि हं. जसं कल्याण ज्वेलर्स आहे, की त्याची ऑलरेडी आपण बेनिफिट घेतलेलं गेलेलं होतं. हं, हं, हं. राइट आहे. डेफिनेटली. गुड. तर याचा इफेक्टिव्हनेस तोच आहे.
तर तुम्ही मनी मॅनेजमेंट करता तेव्हा तुम्हाला फिअर येणार नाहीये. इमोशन्स चालून राहणार नाहीये, बायस होणार नाहीये. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे जाणवतील. जसं आता ग्रोथ स्टोरी आहेतच आहे इंडियन ग्रोथ स्टोरी. तर ग्रोथ स्टोरीमध्ये आपण आपलं काही कॉन्ट्रिब्युशन्स किंवा आपलाही ग्रोथ झाला पाहिजे. ते इन्व्हेस्ट इन टुडे. ओके. प्लॅन वर्कआउट करा. केले नसतील करा. तुम्हाला काही हेल्प वाटली तिथे तर विचारा. पण तुम्ही काहीतरी ॲक्शन ओरिएंटेड वर्क करा. फक्त व्हर्चुअल रिॲलिटीमध्ये फक्त लिसनिंग पॅसिव्हमध्ये तर राहणार. फक्त ऐकायचंच काम करणार. तर डेफिनेटली त्याचा बेनिफिट तुम्हाला काही होणार नाही विशेष आणि दुसरं कोणाला पण नाही होणार आहे. लक्षात ठेवा. ग्रोथ स्टोरीमध्ये कॉन्ट्रिब्युशन्स हा एक महत्त्वाचा पार्ट असतो. कुठल्याही छोट्यातली छोटी कंपनी असो किंवा मोठ्यातली मोठी कंपनी असो, त्या सगळ्यांचंच कॉन्ट्रिब्युशन्स असतात. तर पण आपलंही कॉन्ट्रिब्युशन जेव्हा आपण ॲक्चुअली काही करत असू ॲक्शन्स, तर त्याच्यातून दिसणार आहे. तर डेफिनेटली त्याचा बेनिफिट आपल्याला घेता येणार आहे सगळ्यांना. तर काही अपॉर्च्युनिटी ग्रॅब होतील. डेफिनेटली नेक्स्ट वीक म्हणजे आत्ता बजेट आहे. किती तारखेला बजेट असतं हे तरी माहिती आहे ना? इन्व्हेस्ट 1 1 हां. तर म्हणजे ह्या सॅटर्डेला आपल्याकडं बजेट आहे. तर बघा बजेटमध्ये काय समजतंय आपल्याला? कशाविषयी ते डिस्कस करतात? तर ऐका. डेफिनेटली काही ना काहीतरी फरक जाणवेल. क्लॅरिटी येईल. अपॉर्च्युनिटी ग्रॅब करता येतील. हं. जसं मगाशी ईव्हीमध्ये खूप साऱ्या गोष्टी बोलला. पण ईव्हीमध्ये कोण चालणार आहे? माहीत नाही ना आपल्याला. लिस्ट पाहिजे ती. या एक्झाम्पल्स आहे. तर डेफिनेटली याचा अपकमिंग इयर्समध्ये हे फायनान्शियल इयर चांगलंच पद्धतीने वर्कआउट होऊ शकतंय. अपॉर्च्युनिटी खूप चांगल्या भेटू शकतात आहे. तर तुम्ही रेडी राहा. डेफिनेटली. आणि क्वार्टरली मीटचं पण नेक्स्ट मंथची पण डेट येईल. पण त्याच्या पहिले पण काही गोष्टी आहेत आहे का तिथे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पण कॉम्बिनेशनमध्ये मीट करणार आहे आपण. तर ॲटलीस्ट 4 मीटअप तरी झाल्या पाहिजेल आहे. ओके. 2 ऑनलाईन, 2 ऑफलाईन. त्याच्यामध्ये वर्किंग करायचं आहे बऱ्याच लोकांना. राईट आहे. त्यात एक बुक्स पण आपण ॲड करू आणि जेणेकरून तुमच्या सगळ्यांना त्याचा चांगल्या पद्धतीने बेनिफिट कसा घेता येईल. तर बेसिकली फक्त रिच डॅड पुअर डॅड हे जे बुक आहे, याच्यावरतीच आपण वर्कआउट करू. ज्याचा बेनिफिट तुम्हाला घेता येणार आहे. आणि सेकंड थिंग अ, 2 दिवसाचं सेशन ठेवायचं असा विषय चालू आहे. तर स्टेच्या हिशोबाने पण आपण करू शकतोय क्वार्टरली मीटअप. काय वाटतं तुम्हाला? चालेल. ओके. येस, बोला. बाकीच्यांनी बोललं तरी चालणार आहे ते. चालेल सर. हां. ओके, गुड. बाकीच्यांनी? अच्छा. त्यांचं हो म्हणायचं का नाही म्हणायचं बाकीच्यांचं कळलं नाही मला अजून. 2 दिवस याच्यासाठी की तुम्हाला वर्किंग करायला सोपं होईल. अ, जे आपलं बोलणं झालं होतं क्वार्टरली मीटला पण. का जेणेकरून तुमच्या शेअरिंग्समध्ये तुमच्या काही असलेल्या हां, पण तिथे पण एक गोष्ट राहणार आहे की तिथे आपल्याला लॅपटॉप्स तुमचे कॅरी तुम्हाला करायला लागणार आहे. ओके. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि प्रत्येकाला तिथे शेअरिंग करायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. हां. प्रत्येकजण काय कुठल्या नजरेतून काय गोष्टी बघतो ते हे सगळं तिथे शेअरिंग होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला हा अपॉर्च्युनिटी असणार आहे इथे. तुम्ही काय बघता ते, तुम्ही कसं वर्कआउट करता ते, जेणेकरून प्रत्येकाचा व्ह्यू तिथे खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. राईट आहे? हां. तर या वर्किंगवरती आपण काम करणार आहे, की जेणेकरून तुम्हाला तुमची क्लॅरिटी आणि बाकीच्यांच्या पण लर्निंगमधून, शेअरिंग्समधून तुम्हाला खूप सारं लर्निंग मिळेल. हां.
या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही जर तुमचं प्रिपरेशन तुम्ही केलेलं असेल, तुमचं प्रेझेंटेशन्स म्हणा किंवा तुम्हाला वाटतं की मला हे शेअर करायचं आहे, तर तुम्ही त्याचं प्रेझेंटेशन पण बनवून ठेवलं तरी चालेल. तेही प्रेझेंट केलं तरी चालणार आहे. तर स्टेचा हिशोब तोच आहे का मॅक्सिमम टाईम शेअरिंग, मॅक्सिमम टाईम तुमचं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेल. तर याच्यासाठी आपण वर्किंग करणार. हां. टाईम लिमिट काही नसणार आहे तिथे कुठल्याही गोष्टींचा. एक्झाम्पल का जेवण पण आपण एकच तिथेच हॉलमध्ये कसं अरेंज करता येईल. फक्त स्टेला झोपण्यासाठीचं जी गोष्ट असेल ती फक्त रूममध्ये. बट हॉल असा असेल की जिथे आपण फुल डे नाईटपर्यंत पण आपण त्या गोष्टी करू शकलो पाहिजे. तुमच्याकडे कोणाकडे काही आयडिया असतील तर ते पण तुम्ही शेअर करू शकतात का असं-असं वाटतंय बुवा. तर त्या अँगलने पण आपण विचार करूया. बट तुम्हाला पुढचे जे काही मीटअप आहे, मीटिंग्स आहे, तर त्याच्या पण 2 ऑनलाईन, 2 ऑफलाईन. जेणेकरून कनेक्टिव्हिटी तुमची पण राहील. काय होतं ऑनलाईनमध्ये जसं आता तुम्ही सगळ्यांचे एवढे सगळे कॅमेरे चालू आहे, तर मला खूप एनर्जी येते. तर ती एनर्जी अजून बूस्ट करण्यासाठी ती फिजिकल मीटिंगची गरज आहे. राईट आहे? हॅलो. येस सर. हां. येस सर. हां. तर ती एनर्जी डबल व्हावी बा. तुमचे चेहरे बघून मला अजून आनंद होईल. येस राहुल. तर बोला. पडण्यासाठी इट्स ओके. पूर्ण टाइम भेटेल आणि रिकॉल होतात सगळे. हं, हं, हं. तर इगतपुरी आहे माझ्या मित्राचं रिसॉर्ट आहे तिथं. बरं, बरं. कर ना शेअर डिटेल्स कसं करता येऊ शकतं आपल्याला. तर लेट्स सी मी वर्कआउट. एकदा हां, तुम्हाला मी पर्सनली शेअर करतो सगळं. हां, चालेल ना. काही तर बोलू ते. चालेल, चालेल. काहीच हरकत नाही. बोलूया ना. हं. हॉल हॉल पण आहे आणि स्की पण आहे. हां. आपल्याला कसं का फुल डे म्हणजे हॉल आपल्याला कंटिन्युअसली अवेलेबल पाहिजेल बुवा असं दोन्ही दिवस. म्हणजे लेट नाईटपर्यंत पण आपल्याला जरी वाटलं, तर तिथे आपल्याला ते सगळ्या गोष्टी कारण की प्रत्येकाला अ, वेळ द्यायचा आहे, तर डेफिनेटली तेवढा वेळ लागणार आहे. हो, हो. तर त्या हिशोबाने पण वर्किंग करायचं आहे बुवा असं. डेफिनेटली. म्हणजे रात्री 10, 11, 12 वाजले तरी पण आपल्याला त्या गोष्टी शेअरिंग झाल्या पाहिजेल असं. हां. ओके सर. येस. क्लिअर आहे सगळ्यांना? तर डेफिनेटली रिवर्क करणं चालू करा. क्लिअरिटी येईल आणि सगळ्यांनाच त्याचा बेनिफिट होणार आहे. आणि खूप साऱ्या गोष्टी, अपॉर्च्युनिटी जसं आता तुम्हाला बजेटमुळे पण मिळणारच आहे ते. तर स्टार्ट युअर शेअरिंग. तुमची लिस्ट बनलेली आहे. याची लिस्ट तुम्ही ग्रुपवर पोस्ट नाही केली का? खरंच बनली आहे का हे कसं कळेल मला? कारण की प्रत्येकाशी इंडिव्हिज्युअल बोलणं तर डिफिकल्ट आहे सगळ्यांना. तर पोस्टिंग केलं तर ही गोष्ट लक्षात राहील का कोणाकडे काय लिस्ट आहे? ॲटलीस्ट आहे का नाही आहे? आणि मग त्याच्यावरतीच वर्किंग करायला तुम्हाला पण ईझी जाईल. नवीन काही अपॉर्च्युनिटीज असतील तर त्या तुम्हाला कॉमनली पण त्याच्यात नवीन कारण की प्रत्येकाचे वेगवेगळे स्टॉक्स असू शकतात. काही कॉमन पण असतील. पण काहीतरी नवीन तुम्हाला सगळ्यांना सापडेल जर शेअरिंग केलं तर. अपॉर्च्युनिटी सगळ्यांनाच ग्रॅब होणार आहे. डेफिनेटली. राइट आहे? सो येस, लेट अस कन्क्लूड. तर तुमचं कन्क्लुजनचं शेअरिंग करावं. हॅलो. सर आजच्या मीटअपमध्ये मला महत्त्वाची एक गोष्ट क्लिअर झाली, की जसं मी आता जे बुक पण आपलं क्वार्टरली मीट नंतर बघितलं होतं, हं, हं, हं. की प्लॅन पाहिजे आणि त्या प्लॅन जर असेल तर त्यानुसारच आपल्याला अपॉर्च्युनिटी कळतात किंवा माझी ॲक्शन काय असायला पाहिजे, नेक्स्ट स्टेप्स काय असायला पाहिजे, ते कळेल. त्याचबरोबर आता जसं तुम्ही याच्या रिपब्लिक डेच्या दृष्टीने जी आता पी-पी-टी तुम्ही शेअर केली ना, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही सांगितलं, की इंडियामध्ये अपॉर्च्युनिटी आहे, तर ते सेक्टर वाईज तुम्ही बघितलं की नाही? मी हं, हा थॉट नव्हता बघितला, की कसं बघायला पाहिजे. हं. फक्त आहे अपॉर्च्युनिटी आणि रेग्युलरली बघितलं जातंय, की एनर्जी सेक्टर. पण एनर्जीमध्ये काय? त्याच्यामध्ये कुठल्या कंपनीज आता सध्या इन्व्हॉल्व आहे?
आणि कोणाला फ्युचर्स आहे. तर तो कसा अभ्यास करायला पाहिजे ते मला आज क्लिअर झालं. म्हणजे रेग्युलर स्टॉक बघतो पण निफ्टी 50 घ्या किंवा नेक्स्ट निफ्टी 50 घ्या. मी ह्यावरच फक्त किंवा मी इंडायसेस बघत होतो. की कुठल्या निफ्टी इंडायसेस बघितले. परंतु सेक्टर वाईज जर बघितलं तर अपॉर्च्युनिटी कुठल्या सेक्टरमध्ये आहे आणि त्याच्यातले कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्टॉक्स मिळू शकतात किंवा त्यांच्यावर आपण लक्ष ठेवायला पाहिजे. आज तरी ते परंतु हं. बघायला पाहिजे. तर ही गोष्ट मला क्लिअर झाली. हो, थँक यू सर. थँक यू. ग्रेट. थँक यू. थँक यू सो मच. हॅलो. येस, राहुल. तर मी लेट जॉइन झालो. बट मला जे पण कळालं, हं, इन्व्हेस्ट इन इंडिया या स्टॉकमध्ये ग्रोथ आहे, पोटेन्शियल आहे. हं. त्याच्यात इन्व्हेस्ट करा. राइट आहे. येस. थँक यू. थँक थँक यू सो मच. येस, काही आहे का? बोल, बोल, बोल. हॅलो सर, येस, दर्शना. येस, बोला. अं, आजच्या सेशनमधनं मला कळलं, की आपल्याकडे प्लॅन पाहिजे. प्लॅन पाहिजे, नुसता प्लॅन नकोय म्हणजे पॅसिव्ह लिसनिंग नकोय. ॲक्शन ओरिएंटेड वर्क पाहिजे म्हणजे कंट्रिब्युशन होईल. आपल्या वॉच लिस्ट रेडी पाहिजेत आणि पी-पी-टीवरनं अपॉर्च्युनिटी कुठे-कुठे आहेत आणि आता कुठे बघायचं हे कळलं. आणि हं, तुमची वॉच लिस्ट रेडी असेल तर तुम्ही ऐनवेळेस डिसिजन घेऊ शकता. तर हं, त्याच्यासाठी वॉच लिस्ट आणि पोस्टिंग केलं पाहिजे. आणि ॲक्चुअली मध्ये माझा 1-2दा कॉल आला तेव्हा थोड्या गोष्टी मिस झाल्या. पण एक ते मनी मॅनेजमेंटचं तुम्ही विचारत होता तेव्हा मला माहिती आहे, की म्हणजे माझ्या वेळेस एस-एल हिट झाले तरी मी मनी मॅनेजमेंट होतं आणि ट्रिगर कुठे आलं तर एक्झिट केलं. हं, हं, खूपदा मी हं, तिथेच होल्ड करायचे. तर त्याच्यानंतर असं वाटायचं आता इथून बाउन्स होणार आहे. पण ते हं, आता यावेळेस तिथून पण खाली गेले. हं. तर माझा पैसे पण वाचले आणि मे बी जे आता आहेत माझ्याकडे ते मी युटिलाइज करू शकते जेव्हा अपॉर्च्युनिटी येईल तेव्हा. राइट. ग्रेट. बढ़िया. थैंक यू. थैंक यू सो मच. येस, योगदीप आहे सर. येस, योगदीप जी बोला. आतापर्यंत म्हणजे आता सेक्टरच्या वॉचलिस्ट वगैरे बनवल्या होत्या, त्या आपण रेग्युलर वॉच करत होतो. हं, जसं म्हणजे सेक्टर फक्त सेक्टर इंडायसिसची एक वॉचलिस्ट त्याच्यात जे सेक्टर आपल्याला बुलिश वाटतंय किंवा बेअरिश वाटतंय, हं, 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 त्याच्यानुसार आम्ही स्टॉक्स बघत होतो. पण हं, आता हं, हे ग्रीन एनर्जी किंवा टेक टेक ड्रिव्हन किंवा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि पी-एल-आय स्कीमवाले स्टॉक याची अशी आमची लिस्ट कधी बनलेली नव्हती. हं, तर हं, ती हं, आता इथून पुढे बनवू आणि त्याच्यानुसार स्टडी करता येईल स्टॉक्सचा. म्हणजे ग्रीन एनर्जी स्टॉक्स म्हणजे एनर्जी सेक्टरचा स्टॉक आहे, पण मग त्याच्यात ग्रीन एनर्जी वेगळे आहेत. हं. तर ते वेगळी लिस्ट बनवावी लागेल टेक ड्रिव्हन वगैरे असे. त्याच्यानुसार स्टडी करावं लागेल. राइट आहे. थँक यू. थँक यू. थँक यू सो मच योगदीप जी. येस. कौस्तुभ, रोहित. बोला. बोललं तरच कळेल. तुम्हाला काही मिळालं की नाही या सेशनमधून? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग रोहित. थोडं लेट जॉइन झालो मी. हं, तर मी सेक्टर वाईज सगळं म्हणजे बघत होतो मी, पण सेक्टर वाईज मला पुढं क्लॅरिटी येत नव्हती. हं, 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 जस्ट आय-टी सेक्टरवर ते आहे. बाकी हं, सगळे खाली येऊ राहिले. पण सपोर्ट मला पुढं दिसत नाही राहिला. त्यामुळे हं, ते हं, वेट एंड वॉचच करतोय सध्या आणि लिस्ट चालू आहे सध्या म्हणजे लीडर सगळं बघितले आणि हं, जस्ट आता एफ-एम-सीमध्ये जरा एच-यू-एल सुद्धा मला बाउन्स बॅक वाटतं, पण शुअरिटीने कंटिन्यू राहील. म्हणजे हं, 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 एच-यू-एल म्हणा, ब्रिटानिया म्हणा, नेस्ले म्हणा. हं, हे हं, थोडंसं या याच्यात दाखवू राहिले. अपसाईड दाखवत आहे डेली पण क्लॅरिटी नाही त्याच्यात अजून सुद्धा. हं, 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 हं. बरं. जस्ट सध्या क्लॅरिटी जोपर्यंत वेट एंड वॉच करणं आणि आपला जो मनी तो सेव्ह करणं. जेवढं राहील त्यावेळेस हं, हं. अपॉर्च्युनिटी तेव्हा सेव्ह करणं असं. राइट आहे. थँक यू. थँक यू सो मच रोहित. कौस्तुभ, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तर ॲक्चुअली मी थोडा लेट जॉइन झालो. पण जेवढं मला कळालं, की आता जे बजेट येणार आहे त्याच्याने मार्केटमध्ये काही अप्स अँड अप येऊ शकताय हं, आणि आपण एक लिस्ट बनवायला पाहिजे आपल्या स्टॉक्सची. हं,
जे आपल्याला पोटेन्शियल स्टॉक्स वाटतात त्यांचे हं, हं, हं. आणि रेग्युलर पोस्टिंग यायला पाहिजे. राइट. ग्रेट. बढिया. तर डेफिनेटली तुम्ही थँक यू. तुमच्या येस, डेफिनेटली सगळ्यांनीच आपलं लिस्ट बनवा. इट्स ईझी फॉर एव्हरीवन. हां, कारण की तुम्हाला चॉईसेस करायला वेळ आहे आत्ता. तर डेफिनेटली त्याचा बेनिफिट घ्या. आणि खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी आहेत आहे. अजून खूप सारं लर्निंग आहे ते. इट्स अ वास्ट आहे. फायनान्शियल सेक्टर, इन्व्हेस्टमेंट हे वास्ट आहे. त्याच्यात आपण कंटिन्युअसली तुम्ही जर थोडं-थोडंसं कॉन्ट्रिब्युशन राहिलं तर तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस तुमच्या ईझी होतील. तुमच्यातून त्यातून डेव्हलपमेंट्स खूप चांगल्या होतील. तर डेफिनेटली हे थोडं-थोडंसं कॉन्ट्रिब्युशन्स हे चालू ठेवा. एक स्वतःच्या ओन कन्व्हिक्शनसाठी. लक्षात ठेवा. ओन कन्व्हिक्शन हे दुसऱ्याच्या कन्व्हिक्शन येईल त्याला माहीत नाही आहे दुसऱ्याच्या पोस्टिंगला पण. पण ओन कन्व्हिक्शन बिल्ड होण्यासाठी तुम्हाला ते कॉन्ट्रिब्युशन्स, पोस्टिंग ह्या गोष्टी गरजेच्या आहे. आणि तुमची लिस्ट तुम्ही पोस्ट करा व्हॉटेव्हर स्टॉक असो. डझंट मॅटर ते किती क्वालिटी स्टॉक्स आहे किंवा मी जो स्टॉक्स टाकतोय तो खरंच चांगला आहे का? पहिले तुम्हाला चांगला वाटला म्हणून तुम्ही ॲड केलाय ना, गुड. त्याच्यावरती वर्किंग करा. डेफिनेटली याच्यापुढे हळू-हळू छोट्या-छोट्या गोष्टीची तुम्हाला अजून खूप क्लॅरिटी येणार आहे. आणि विचार करा 2025 मध्ये पण खूप साऱ्या कंपन्या लिस्ट होणार आहे. तर बिगेस्ट अपॉर्च्युनिटी आहे ते. डेफिनेटली त्याचा विचार करा आणि वंडरफुल इयर असणार आहे इन्व्हेस्टिंगसाठी. तर भेटूया परत एकदा तशाच वीकली, मंथली मीटअपला, क्वार्टरली मीटअप तर तुम्हाला सगळ्यांना डिटेल्स मी तशा फॉरवर्डच करून देईल. ओके. चलो बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे.